मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद पाहायला मिळालाय। अमराठी माणसांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप मराठी माणसाने केला। त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे। मुंबईमध्ये आम्हाला सांगता कानफट इथंच बसणार। टार्गेट प्रत्येक वेळी ऐकून घ्यायचंच नाही काय। मच्छी मटण खायचं की नाही खायचं ते हे लोक साखर। अरे आम्ही शांत बसतो याचा अर्थ असं नाही टीम बोलत जाणार। कुठे ना कुठे लाचार भेटतातच। लावली मग हे इकडे हे इकडे। भारताची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई। आपलं पोट भरण्यासाठी संपूर्ण देशभरामधून लोक मुंबई गाठत असतात। मात्र आपली मुंबई देखील मात्र त्या ठिकाणी मुंबईत आलेल्या व्यक्तींमध्ये त्यांना आपलंसं करून घेते। त्यांच्या मुंबईत राहण्यावरती आमचा आक्षेप नाही आहे, मात्र आपल्या घरामध्ये येऊन जर का कुणी आपल्याला शहाणपणा शिकवत असेल आणि आपल्या माणसांचा अपमान करत असेल तर एक मराठी माणूस म्हणून तुमच्या माझ्यासारख्यांचं रक्त खवळणं साहजिक आहे। मात्र गेल्या काही महिन्यांआधी ठाणे आणि कल्याणमध्ये मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पाहायला मिळाला होता। मात्र आता पुन्हा एकदा घाटकोपरमधून मराठी माणसाचा अपमान झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। घाटकोपरच्या श्री संभाव सोसायटीमध्ये मराठी रहिवासी राम रिंगे यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप केलेला आहे। त्यांचं म्हणणं नेमकं काय ते आधी ऐकूयात। गुजराती लोक मला मानसिक त्रास देतात खूप। राहुल शाह आहे म्हणून तो नॉनव्हेज खायचं नाही। मराठी माणूस तुम गंदे लोग है, गंदे लोग है तो तुम महाराष्ट्र में क्यों रह रहे? जरा तेरे गाँव पे जाके तुम रहो ना उधर। तो ऐसे हेडिस में गाली गलौज। इलेक्शन में हम लोग खड़े थे, मैं तो थोड़ा हार गया। तो ये मराठी लोग कभी जीत नहीं सकते हैं, ये ऐसे ही रहेंगे। डॉगी पालने के नहीं, डॉगी पालते वो लोग गंदे लोग है मराठी लोग। राम रिंगे यांना सोसायटी जेवढे नंबर आहेत फ्लॅट त्यांच्याशी राम रिंगे बरोबर त्यांनी बोलायचं नाही, सपोर्ट करायचं नाही। राम रिंगेला एकटा टाकायचा आणि आम्ही वेगळे मेजॉरिटी पास अशी त्यांनी बनवली। तो बोलता माझ्याकडे आहे, जोपर्यंत तो माफी मागत नाही तोपर्यंत मी त्याला सोडणार नाही। तक्रार मी आज उद्या देणार। ऐकलं राम रिंगे काय म्हणालेत ते। आपण आपल्या घरामध्ये काय खावं आणि काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। मात्र हा वाद फक्त खाण्यापुरता मर्यादित नाहीये, कारण या सोसायटीमध्ये 2 गट पाडण्यात आले असल्याचं सोसायटीतल्याच दुसऱ्या मराठी रहिवाशांना सांगितलं। एक गट हा मराठी माणसांचा तर दुसरा गट हा अमराठी लोकांचा असल्याचं त्यांनी सांगितलंय। ते काय म्हणतात पाहूया। या सोसायटीमध्ये खूप गडबड चालू आहे। आता सोसायटीला 5 वर्ष झाली ओसी भेटून, त्याच्यानंतर आम्हाला आजपर्यंत शेअर सर्टिफिकेट नाही, कन्व्हेन्स डीड नाही, आमच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट्स नाहीत, सोसायटीचे अकाउंट्स आमच्याकडे नाहीत। हे सगळे गडबड चालू आहे सोसायटीला। जेव्हा राम रिंगे साहेबांनी आणि आम्ही प्रश्न विचारला त्यांना सोसायटीच्या कमिटीला, तर तेव्हा ते आम्हाला वेगळं करायला बघतात। तुम्हाला एक साइड करून बाकीच्या लोकांना एक साइड करून, आमची मेजॉरिटी आहे, आम्ही आमचे जे आहे ते आमच्या हिशोबानेच करणार। मनमानी करू आम्ही आमची आणि तुमचं ऐकणार नाही म्हणून, असं त्यांचं म्हणजे वाद चालू आहे। बरं, या सर्व प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या सोसायटीत धाव घेतली आणि सोसायटीतील सदस्यांना आपल्या स्टाईलमध्ये समजही दिली। तसंच मराठी माणसांवरती होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड दमही मनसैनिकांनी सोसायटीच्या सदस्यांना भरलाय। कुठे ना कुठे लाचार भेटतातच। तुला काय निवडून घ्यायचं झाला? ए इकडे एक प्रश्न सोड ना। मराठी लोकांवर अन्याय होत नाही बोलतोय। लेटर दाखवा, लेटर दाखवा। हे थांबे 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 तू वापस। हे काय रे शान्या आहे? हे कशाला दिलेलं? 1 मिनिट, हे कशाला दिलेलं? हे कशाला दिलेलं ते सांग मला। हे कशाला दिलेलं? तू बोलतोय ना मराठी माणसावरती अन्याय नाही ना, मग हे अथॉरिटी दिलेलं लेटर आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळी आपल्या सोबत आहेत।
ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे आपल्याबरोबर स्टुडिओत आहेत आणि भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाणही आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सर्व मान्यवरांचं मी स्वागत यावेळेला करतो. अजितजी, मी आपल्यापासून आज खरं तर सुरुवात करेल. मराठी अमराठी वाद हा मुंबईसाठी नवीन नसला तरी आता तो थेट प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलाय, सोसायटीजपर्यंत जाऊन पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कधीपर्यंत हे चालणार? मराठीचा अपमान कधीपर्यंत सहन करायचा? विशालजी, मराठीचा अपमान सहन केलाच नाही पाहिजे. माझे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी या कुटुंबाला तिथं मदत करण्याकरता गेले होते, त्यांची भूमिका मला अतिशय पटली. यात काही दुमत नाही. माझं असं स्पष्ट मत आहे की या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण 12 कोटी लोक राहतो, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहोत आणि आपण सगळे एकोप्यानं गुण्यागोविंदानं राहतो. अशा काहीतरी छुटपुट घटना येतात. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जे कोण परप्रांतात इथं आलेले, तुम्हाला आम्ही पूर्ण मदत करतो, तुमचं संरक्षण करतो, तुम्हाला या राज्यामध्ये प्रगतीची पूर्ण संधी देतो, जे संविधानाने दिलेले अधिकार आहे. तुम्ही आमचे बांधव आहात. पण इथे मुंबईमध्ये आमचा आहार विहार हा काय असावा? आम्ही मांसाहार केला नाही पाहिजे, आम्ही घरामध्ये कुठले प्राणी पाळले पाहिजे, हे तुम्ही मराठी माणसाला कृपया शिकवू नका. माझी या विषयावरती अतिशय महत्वाची गोष्ट आणखी मला एक सांगायची. विषयाची काय होतं की अनेक गोष्टीला वेगवेगळे कंगोरे असतात. मी या विषयामध्ये पोलिसांशी बोललो. ते जे इथं या सोसायटीमध्ये खरं तर सोसायटीमधल्या निवडणुकीच्या वादाची थोडी पार्श्वभूमी, जबाबदार माणसानं जो कुठे जिथे कुठे राहतो त्यांनी परिस्थिती त्या ठिकाणी अशी ठेवली पाहिजे की शेजाऱ्यांबरोबर आपले संबंध चांगले राहिले पाहिजे. पण तिथे जे काही शाकाहारी मंडळी असतील किंवा इतर दुसरी भाषा बोलणारे गुजराती मारवाडी लोक असतील आणि ते जर एखाद्या मराठी माणसाला टार्गेट करत असतील तर हे बरोबर नाही. मी पोलिसांशी बोललो या विषयावरती. पोलीस म्हणाले अधिकृत तक्रार आली नव्हती. या वादाचं आम्हाला कळालं, आम्ही तिथे काही पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलं. पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही गटांचं ऐकून घेतलं आणि जर त्या संबंधित व्यक्तीला तक्रार द्यायची असेल तर पोलीस ती तक्रार देतील आणि ती आपल्या कुठल्या कायद्याअंतर्गत बसते, त्यात कारवाई होईल. बरोबर आहे अजितजी. आपण सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा पोलिसांशी संपर्क करून प्रयत्न केला. मात्र अखिल चित्रेंना मला विचारायचं आहे, अखिलजी, कुठल्या सोसायटीत कुणाला घर मिळावं, त्या घरात मिळाल्यानंतर कुणी काय खावं, नंतर सोसायटीमध्ये असलेली जी त्या ठिकाणची सगळी मंडळी असते त्यामध्ये देखील कोणतं पद कुणाकडे घ्यावं, आता यावरती कुठेतरी चाप पाडण्याची गरज निर्माण झालेली आहे. आज मनसेनं जाऊन जरी त्या ठिकाणी केलेलं असलं तरी देखील इतरांचा किंवा परप्रांतीयांचा वाढणारा वाद, दुसरीकडे मराठी विरुद्ध गुजराती हाही वाद पाहायला मिळतो. याला कोण कारणीभूत आहे? अखिलजी, इथे कोणाला ब्लेम करायचं मला काय हेतू नाहीये, पण एक गोष्ट आपल्या समोर नम्रपणे मांडायची आहे की जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टी हा पक्ष जेव्हा सत्तेत येतो तेव्हाच अशा प्रकारचे परप्रांतीय, ठळकपणे सांगायचं तर गुजराती यांची दादागिरी इकडे वाढते. आत्ताच काही दिवसापूर्वी, मला वाटतं एक महिनाभरापूर्वी, भैयाजी जोशी हे RSSचे प्रचारक आहेत जर मी चुकत नसेल तर, त्यांनी त्याच घाटकोपरमध्ये हे सांगितलं होतं, असं वक्तव्य केलं होतं की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे. तर अशा प्रकारचं खत पाणी द्यायचं काम भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्याशी असोसिएटेड पक्ष, संघटना हे करत असतात आणि त्यानंतर अशा प्रकारची ताकद हे इतर समाजाच्या लोकांना इथे मिळते आणि मग ते इकडे मराठी माणसांवर त्यांनी काय खावं, त्यांनी कुठल्या बिल्डिंग मध्ये घर घ्यावं. आता जर आपण घराचा विषय जर मांडला, आता तुम्ही तो प्रश्न विचारला थेट म्हणून, की इथे कॅबिनेट मंत्री आहेत, जे बिल्डर पण आहेत, त्यांच्याच बिल्डिंग मधले अशी तक्रारी आहेत की नाहीत मुंबईत की मराठी माणसांना ते त्यांच्या बिल्डिंग मध्ये घरं देत नाहीत? मग ह्याच्यासाठी जबाबदार कोण? तर ह्याला जबाबदार भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी. सरकारला भाजपला तुम्ही जबाबदार ठेवत असाल तर अजितजी याचं उत्तर देऊ इच्छितात तुम्हाला? नाही, मी चर्चेच्या सुरुवातीला सांगितलं, मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे. पक्षाची अधिकृत भूमिका या चर्चेमध्ये मांडली. भारतीय जनता पक्षाला जी कोट्यवधी मतं मिळतात त्यात सर्वाधिक मतं ही मराठी माणसाची आहे. अखिलजी, आपण माझे समवयस्क आहात, तरुण आहात, राजकारणामध्ये थोडासा संयम ठेवला पाहिजे. मी माझ्या मनसेच्या सहकार्यांचं कौतुक करतोय. बघा, ज्या वेळेला मुद्दा मराठीचा असतो मुंबईमध्ये, त्यावेळेला तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करता, मी कुठल्या पक्षाचं काम करतो, इतर कोण कुठल्या पक्षाचं काम करतो, हा विचारच करू नका. आपण सगळे मराठी आहोत म्हणून विचार करा आणि कृपया, म्हणजे मला आता बाकीच्या इतर सगळ्या गोष्टींमध्ये जायचं नाहीये. तुमच्या नेत्यांच्या कोणाकोणाशी पार्टनरशिप आहे
इतकी वर्ष मुंबई महापालिका तुम्ही कोणाला विकली? मुंबई महानगरपालिकेमधनं जे हप्ते देणारे लोक होते, ज्यांनी अक्षरशः चांदीचे रस्ते झाले असते मुंबईमध्ये, तो जो पैसा खाल्ला तो तुमच्या नेत्यांना कोणी पुरवला? ते मराठी आहेत का अमराठी आहे? माझ्याकडे याचे पुरावे आहेत. आणि कसं असतं अखिलजी, आपण राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरती बोलत असताना आपण मराठीच्या मुद्द्यासाठी इथं आलेलो आहोत. राजकारण करू नका. आणि मी तुम्हाला एक सांगतो, काय भारतीय जनता पार्टी सत्तेवरती आल्यानंतर हो, तुम्ही जेव्हा सत्तेमध्ये होता त्यावेळेला मराठी लोकांना त्रास होत नव्हता का? माझ्या समोर मराठी लोकांची मारहाण करून डोळे फोडले होते. मुख्यमंत्र्यांना फोन उचलायला वेळ नव्हता तुमचे कोण लोक आले नाही तिथे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी मदतीला गेलो होतो. बरोबर आहे. पक्षनिहाय चर्चेपेक्षा मला वाटतं हेमंत कांबळेंना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. हेमंतजी, मराठीचा मुद्दा हा केवळ एका पक्षापुरती मर्यादित नसतो, तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी असतो. मात्र ज्यावेळेला असे आक्षेप घेतले जात असतात त्यावेळेला यावरती काय तोडगा काढण्याची वेळ येणार आहे? खळखटक करायची वेळ पुन्हा एकदा आलेली आहे. बोलायला आपण इथं आलेलो आहोत. आपण मराठी म्हणून भूमिका घेतली पाहिजे. नक्कीच. अजितजी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. हेमंत कांबळेंसाठी प्रश्न होता. पोळी भाजली जात असेल, परंतु आजचा मुद्दा चर्चेवरती काय आहे तो आपण लक्षात. भाजप टीका करून काय हाती आहे तुम्हाला? मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही. जर एकमेकांच्या पक्षावरती बोललं जात असेल तर येत्या काळातल्या निवडणुकाच फक्त डोळ्यासमोर आहे का? हाही प्रश्न मला या सर्व प्रवक्त्यांना विचारायचा. मात्र हेमंत कांबळेजी, जर मराठीचा अपमान होत असेल तर पुन्हा पुन्हा आपल्याला मराठीसाठी का उभं राहावं लागतं? उभं राहायला पाहिजे म्हणून मुळात एक विषय आहे. भाजपचे जर प्रवक्ते जर थांबले तर मी बोलतो. बोला ना हेमंतजी. मुळात या महाराष्ट्राची लोकसंख्या जेव्हा 13 कोटी आहे आणि 13 कोटीच्या लोकसंख्येमध्ये या महानगर मुंबई, ठाणे आणि काही प्रमाणात पुणे, नाशिकमध्ये जे काही इतर प्रांतीय असतील ते, आज तुमचा ही जी काही वागणूक आहे ना, याला फक्त एकच शब्द आहे, माज. हा माज जो आलेला आहे ना, की मुळात तुम्ही कोणी काय खायचं आणि कोणी कुठल्या सोसायटीत राहायचं याचा राज्य सरकार किंवा मुंबई महानगरपालिका प्रशासन, मला तर एक गोष्ट आता लक्षात आणून द्यावीशी वाटते. आज माझ्यासोबत अखिल चित्रे पण आहेत आणि भाजपचे पण प्रवक्ते, हे दोन्ही पक्ष महानगरपालिकेत होते. जेव्हा या महानगरपालिकेतल्या अनेक परवानग्या दिल्या जातात इमारती बांधताना, त्यावेळी अशा प्रकारचं जर हे होणार असेल की या पर्टिक्युलर कम्युनिटीसाठीच सोसायटी बनणार, असं काय परमिशन दिलं जातं का? मग अशा सोसायटींचे पाणी पुरवठा सगळं, वीज पुरवठा सगळा तोडा. अजितजी येतो. मुळात एक गोष्ट आहे ना, की अखिलजींनी आरोप केला की भाजप आलं सत्तेत की असं. मुळात ह्या सगळ्यांचा एकच आहे की ह्या मतांचं राजकारण चाललंय का? केमशोवरलीची म्हणजे अखिलजींच्या पक्षाने केमशोवरली कॅम्पेन सुरू केली होती. तुम्ही महाराष्ट्रात असताना पर्टिक्युलर एका विशिष्ट कम्युनिटीसाठी, विशिष्ट प्रांतातल्या लोकांसाठी एखादी कॅम्पेन करण्याची गरज काय? तुम्हाला ते छटपूजा आणि ते हे कशाला लागतात? आपल्या संस्कृतीत त्यांना मिसळू दे ना. सुरुवात इथून होते, मग या सगळ्या गोष्टींचं राजकारण इथून सुरू झालंय आणि या सगळ्यांनी ही संस्कृती बिघडायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला मतांचं राजकारण कशाला करायचंय? महाराष्ट्राचे अनेक प्रश्न आहेत तिथे. या प्रश्नांवरती न बोलता असे जेव्हा वाद पसरवले जातात की यांच्याच नेत्यांकडून, अनेक नेत्यांकडून असे मग महापुरुषांसाठी जी वक्तव्य केली जातात, मग मराठी आणि अमराठीचा वाद इकडूनच सुरुवात होते. आज जर भाजपचे प्रवक्ते म्हणतात ही त्यांची अधिकृत भूमिका असेल तर सरकार त्यांचं आहे, मग अशा गोष्टींना पायबंद का लागत नाहीये? गेल्या अनेक महिन्यापासून, अनेक वर्षापासून अशा प्रकारची वक्तव्य जातात, अशा प्रकारची वागणूक. आज फक्त घाटकोपरच नाही हो, पूर्ण मुंबईत हे वातावरण आहे. संपूर्ण मुंबईत हे वातावरण आहे की अमुक जातीच्या अमुक, म्हणजे मराठी असेल तर त्यांना फ्लॅट द्यायचे नाही, मांसाहारी असेल द्यायचे त्यांना फ्लॅट द्यायचे नाही. ही कुठलं हा माज आहे ना उतरवायला आम्ही सक्षम आहोत. याच्या पुढे असं खपवूनच घेतलं जाणार नाही. बरोबर आहे. पण येत्या काळामध्ये यावरून राजकारण होऊ नये आणि कुठेतरी भाषावाद थांबावा यासाठी आपण सगळ्यांनी काय करायला हवंय, तिन्ही प्रवक्त्यांकडनं मी जाणून घेणार आहे. अखिलजी आपल्यापासून सुरुवात करतो की आता वोट बँक नको, मराठीसाठी उभं राहणं महत्वाचं आहे. सगळ्यात पहिलं तर इथे वोट बँकचा काय प्रश्नच नाहीये. वोट बँकचा हा विषय नाही. तुम्ही एक प्रश्न विचारला, त्याचं मी उत्तर दिलं की हे का घडतंय. तर आता हे गोष्ट नाकारता येणार का? भारतीय जनता पार्टीचे माझे मित्र अजितजी जरी तिथे असले, त्यांनी त्वेषात्वेषाने तावातावाने इतकं त्यांना ते काय झोंबलं जे काय मी बोललो, तर ते जर त्यांनी बाजूला ठेवलं आणि जर त्यांनी शांतपणे विचार केला तर घाटकोपरमध्ये जाऊन RSSचे प्रचारक भैयाजी जोशी यांनी जाऊन घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे असं सांगितलं. हे खोटं आहे का? हे का मी माझ्या मनातलं सांगतोय का?
राहिला प्रश्न, आता हेमंतजी थोड्या वेळ आधी म्हणाले की आदित्य ठाकरेंच्या प्रचारात त्यांनी केमछो लावलेला, तर त्यांनी जाऊन जरा व्यवस्थित बघावं की त्यांनी दुसऱ्या भाषेत पण सगळ्या भाषेत लावलेलं. आमचा कोणत्याही एका विशिष्ट भाषेला विरोध नाहीये, पण मराठीची गळचेपी हे महाराष्ट्रात सहन करणार नाही हे ठळकपणे सांगायचा हा प्रयत्न आहे. दुसऱ्या कोणत्याही भाषेची लोकांवर आम्ही काय अन्याय करत नाहीये, आम्ही त्यांना सांभाळूनच घेतोय. दुसऱ्या कोणत्याही भाषेचा आमचा विरोध नाहीये, पण अट्टहास आहे मराठीसाठी फक्त. आणि तो असावाही खरं तर. अजितजींना विचारतोय. अजितजी अगदी थोडक्यात, वेळ संपत आली आपली. नाही, याच्यामध्ये काय माहितीये का, आता कांबळे साहेब आपणही लक्षात घ्या आणि अखिलजी आपण लक्षात घ्या की याच्यासाठी काय आपल्याला वेगळा कायदा करता येणार नाही, कारण आपल्याकडे ऑलरेडी कायदे आहेत की अशा कुठल्याही पद्धतीचा भेदभाव करता येणार नाही. परंतु हे उघड गुपित आहे. काही वस्त्यांमध्ये मुस्लिमांना नाकारलं जातं, काही वस्त्यांमध्ये मराठींना नाकारलं जातं, काही वस्त्यांमध्ये मांसाहारींना नाकारलं जातं, काही वस्त्यांमध्ये पाळीव प्राणी जे ज्यांच्याकडे असतात त्यांना घर भाड्याने दिलं जात नाही, त्यांना घर विकलं जात नाही. तर मला असं वाटतं हा जो सगळा पार्ट आहे हा अर्थकारणाचा पार्ट आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे सत्ता आहे, जे आता हळूहळू दक्षिण मुंबई गिळंकृत करू पाहत आहेत, त्या मंडळींच्या अशा सगळ्या या झुंडशाहीला, ही आर्थिक झुंडशाही आहे, हा पैशामधनं आलेला माज आहे. आणि आपल्याकडे काय होतंय विशालजी, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सातत्यानं आपली जी सगळी नेते मंडळी तुम्ही बघा ना, म्हणजे बहुतांशी नेते जे मराठी करतात त्यांच्याकडचे कॉन्ट्रॅक्टर सगळे अमराठी आहेत. विशेषतः ते ज्या गुजरातींवर आरोप करतात तेच आहेत. त्यांचा पैसा ज्यांच्याकडे इन्व्हेस्ट होतो ते सगळे गुजराती आहेत. त्यांचे सगळे पार्टनर. मग यांना धंदा करताना मराठी माणूस चालत नाही, बाकी रस्त्यावर तोडफोड करायला मराठी पोरं पाहिजेत, हे असे सगळे कानाखाली आवाज काढायला एक मराठी पोरं पाहिजेत. माझं स्पष्टपणे सांगणं हेच आहे की नवीन राजकीय जे चळवळीतली तरुण मुलं आहोत त्यांनी पक्षभेद विसरून मराठीचा मुद्दा आला तर आम्ही आधी मराठी आणि मग बाकी इतर सगळं बरोबर आहे. मात्र हा मराठी आणि अमराठी कायदा करून दिशे होणार नाहीये, हे सगळं अर्थकारण बरोबर आहे. आणि अर्थकारणाच्या मागं कुठेतरी धर्मकारण, राजकारण आणि नंतर येणारं जे आहे भाषावार रचना, याला कुठेतरी चाप बसावा याची आता नांदी झालेली. आणि सर्व पक्षांनी हे लक्षात ठेवावं, कारण येत्या काळातल्या मुंबई महापालिका निवडणुका आल्या की मात्र असे आणखी काही प्रश्न समोर येणार का यावरती देखील जबाबदार माध्यम म्हणून आमचंही लक्ष असेलच. धन्यवाद हेमंत कांबळेजी, अखिल चित्रेजी आणि अजित चव्हाण, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्या सोबत जोडला गेलात आणि आपापल्या पक्षाची अधिकृत बाजू मांडली त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.